राष्ट्रीय महामार्गावरील वर्सोवा पुलावर सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। या पार्श्वभूमीवर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी वसई भाईंदर दरम्यान सुरू असलेल्या रोरो फेरी सेवेच्या सायंकाळच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे। हा बदल 10 मार्च ते 21 मार्च या कालावधीत लागू राहणार आहे। महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने वसई आणि भाईंदर दरम्यान रोरो फेरी बोटीची सेवा सुरू करण्यात आली आहे। या फेरी बोटीची क्षमता एका वेळी सुमारे 33 वाहने आणि 100 प्रवासी इतकी आहे। कमी वेळेत आणि तुलनेने सोयीस्कर प्रवास करता येत असल्यामुळे अनेक नागरिक या सेवेचा पर्याय स्वीकारत आहेत। दरम्यान वर्सोवा पुलावरील दुरुस्तीमुळे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे। विशेषतः सकाळी 10 ते 12 आणि संध्याकाळी 6 ते 8 या वेळेत वाहनांची लांबच लांब रांग लागते। त्यामुळे वसई ते मीरा भाईंदर हा प्रवास अनेकदा कष्टदायक ठरत आहे। अनेकांना वाहतूक कोंडीत अडकून वेळेत कार्यालयात किंवा घरी पोहोचणे कठीण जात आहे। याशिवाय उपनगरी लोकल गाड्यांमधील वाढती गर्दीही प्रवाशांसाठी मोठे आव्हान ठरत आहे। वसई ते भाईंदर दरम्यान प्रवास करणाऱ्या अनेक प्रवाशांना ठरलेल्या लोकलमध्ये चढणे कठीण होत असल्याने त्यांनी रोरो फेरी सेवेचा पर्याय निवडण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे या सेवेचा वापर करणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे। महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे अनेक प्रवासी अवघ्या 10 ते 15 मिनिटांच्या उशिरामुळे फेरी बोट चुकवत होते। त्यामुळे पुढील फेरीसाठी त्यांना तब्बल 1.5 ते 2 तास प्रतीक्षा करावी लागत होती। प्रवाशांची ही अडचण लक्षात घेऊन सायंकाळच्या शेवटच्या 2 फेऱ्यांच्या वेळेत 15 मिनिटांची वाढ करण्यात आली आहे। त्या वेळापत्रकानुसार भाईंदरहून सायंकाळी 6:45 वाजता सुटणारी फेरी आता 7 वाजता सुटणार आहे। तसेच 7:30 वाजता सुटणारी फेरी बोट आता 7:45 वाजता सुटेल। या तात्पुरत्या बदलामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी माहिती वसई भाईंदर रोरो सेवेचे व्यवस्थापक अरबाज शेख यांनी दिली। वाहतूक कोंडी आणि वाढती गर्दी लक्षात घेता पर्यायी वाहतूक व्यवस्थेचा वापर करणे ही काळाची गरज बनली आहे। रोरो फेरी सारख्या सेवांचा योग्य वापर केल्यास प्रवास अधिक सोयीस्कर, जलद आणि तणावरहित होऊ शकतो। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।